होता, पण तो आला इथे. येतच असेल. इथे म्हणजे कुठे? सावली नाही दिसत आहे. सावली बहुतेक घरीच राहिली आहे. घरी राहिली. तुम्ही काय करता इथे? इथे कसे आला तुम्ही? सगळं ठीक आहे ना? आई सगळं ठीक आहे, काळजी नको करू तू. पण मग असे अचानक? ऍक्च्युली आम्ही गेलो होतो तिकडे, पण झालं असं की आई सावली कुठे? बाबांनी मला इथे गाताना पाहिलं असेल तर काय होईल? ते सगळ्यांनाही सत्य सांगतील का? त्यांना किती मोठा धक्का बसला असेल. त्यांना सगळंच सत्य कळलं असेल का? नाही नाही नाही, मला नाही वाटत. कारण जर असं असतं तर आत्तापर्यंत त्यांनी सगळ्यांना सगळं सांगून टाकलं असतं आणि इथे आले असते. मग त्यांनी सांगितलं नसेल की त्यांनी मला पाहिलंच नसेल. नेमकं काय झालं असेल काहीच कळत नाहीये. मी आता कशी सामोरे जाऊ? नाही नाही नाही, तसं काही नाही. मागे जे काही झालं ते माझ्या चुकीमुळे झालेलं. तिने टेन्शन घेतलं होतं, पण आता तसं काहीच नाही. आमच्या सगळं नीट आहे. आणि इतक्या दिवसात मी तिला एवढं आनंदात कधीच बघितलं नव्हतं. बरोबर आहे. कारण आतापर्यंत इतका आनंद तू तिला कधी दिलाच नव्हतास ना. माहिती आहे मला ते. काय? अहो, काळजीचं काहीच कारण नाही. उलट गुड न्यूज आहे. राजकुमार सर, आता तुम्हाला घरात एक पाळणा घेऊन यावं लागेल हा. कारण तुम्ही बाबा होणार आहात. मी जाऊ भेटायला तिला? प्रॉब्लेम नाही आहे ना काही? हो हो, भेटू शकता. मी 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 येते. हिला असं जागेपणी शांत बसलेलं बघून खरं तर भीती वाटायला हवी. कारण उभ्या आयुष्यात हिला कधी इतकं शांत बसलेलं बघितलंच नाही मी. पण ठीक आहे, जरा बरं वाटलं. अरे नील, तू कधी आलास? आणि मला कळलंच नाही तू आलेला ते. आय एम सॉरी फॉर दिस. नाही, इट्स ओके. पण कधी आलास? मी मी आत्ताच आलो. पण ऐश्वर्या, तू किती छान दिसत होतीस शांत बसलेली. खूप वर्षांनी मी तुला एवढं शांत बसलेलं बघितलंय. पण हे सगळं हे कशासाठी? म्हणजे बघ ना नील, जेव्हा एखाद्या गोष्टीचा त्रास होतो आणि तो त्रास कुणाला सांगता येत नाही. काय झालंय तुला? बोल ना सरळ. तुला माहित आहे, अमृता वहिनी आई होणार आहे. अमृता वहिनी आई होणार आहे? राजकुमार दादा बाबा? मग पण ह्याच्यात तुला कसला त्रास? नाही म्हणजे अमृता वहिनी आई होणार आहे ह्याचा त्रास नाही होते. पण नील, आपल्या आधी अमृता वहिनी आणि राजकुमार दादाला बाळ होणार ह्या गोष्टीचा त्रास नक्कीच होतोय मला. योग्य झालं ना? थोरल्यापासून सुरुवात झाली. कित्येक वर्षांपासून सगळे वाट बघत होते. आता सिक्वेन्स वाईज जर बघायला गेलो तर यानंतर नीलचा नंबर आणि त्यानंतर आपला. तुला काय हवंय? मुलगा हवाय की मुलगी? मुलगा किंवा मुलगी
हे आपल्या हातात थोडी असतं. मला काहीही चालेल. नाही, मला तर मुलगीच हवी आहे, तुझ्यासारखी गोड, सुंदर, सोजवळ. काळजी वाटते तुझी. आज जे काही झालं, ती माणसं कोण होती हे कळलं का तुला? काहीतरी बोलले असतील ते. तसं देवाला सांगितलं मी तपास घ्यायला, कारण त्यातला जो मेन माणूस होता तो पळून गेला. त्यामुळे बाकीच्या माणसांना काही माहितीच नाहीये. मलाही काहीच कळत नाहीये. ते पुन्हा माझ्या मागे का लागले असते? नाही माहिती. तू होतीस कुठे तेव्हा? मी स्टेजच्या मागे होते ना, आणि मी तारा मॅडमचं सगळं आवरत होते. त्यामुळे कार्यक्रम सुरू झाला आणि मला पुढे यायला वेळच नाही मिळाला. अजून किती खोटं बोलावं लागणार आहे? जीभ जड होते बोलताना. ज्या माणसावर आपण प्रेम करतो त्याच्याशी खोटं बोलणं किती जड असतं, कसं सांगू? मी सांगून टाकू सगळं सत्य. तसंही बाबांनी तर बघितलंय सगळं. त्यांनी सांगण्यापेक्षा आपण सांगितलं तर कदाचित सारंग सरांना थोडा कमी राग येईल. काय सांगावं कदाचित ऐकून घेतील आणि माफही करतील. पण नको, आधी बाबांची बोलावं लागेल. त्यांनी मला नक्की बघितलं आहे की नाही हे जाणून घ्यावं लागेल.